अशी होती की बा आपल्या गावातून जास्तीत जास्त मुलांनी या प्रशिक्षणात भाग घ्यायला पाहिजे होतं, पण आता मोजून जर बघितलं तर ते घ्यायला पाहिजे आपल्या गावाच्या मुलांनी. तर मुलं तर खूप कमी आलेत, पण आपण स्टार्ट करून घेऊ. तर आम्ही आपल्या ग्रामपंचायत वाघारेकडून स्किल इंडिया अंतर्गत आजच्या प्रात्यक्षिक प्रकल्प राबवण्याचा आपण हा कार्यक्रम घेतोय. सदर प्रशिक्षणासाठी सरांचे काही सचिन वर्मा साहेब आलेले आहेत. त्यांच्या स्मृती स्मरणानेच आपण त्यांचं स्वागत करू. आपण 100% प्रयत्न करू. 3 दिवस आपल्या हातात आहेत, 5 दिवस. तर आम्ही आज दुपारपर्यंत जास्तीत जास्त मुलांचं हे कन्व्हिन्स करून घेऊ आणि मुलं जास्तीत जास्त जमण्याचा प्रयत्न करू. सर, आजचा कार्यक्रम आपण स्टार्ट करू. मुलं आलेले तर सुरुवात करायला काही हरकत नाही असं मी ग्रामपंचायतीकडनं हे सांगतो. आजचा जो प्रोग्राम आहे आपण त्याचे स्वरूप समजून घेऊ. स्किल इंडिया ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्टरमध्ये मार्गदर्शन करत असतात. तर अनेक सेक्टर आहेत, पण आपण आपल्या या एरियामध्ये सोलर हा सेक्टर घेतलाय, जेणेकरून सोलर हा पुढे आता जास्त त्याचं प्रमाण वाढणार आहे. म्हणून आपण सरांची पण एक मागणी होती की आपल्या गावाकडे जास्त पूर असायला पाहिजे आणि सोलर हा जो सेक्टर आहे ते चांगल्या प्रकारे आपण शिकलो तर आपण नाही जास्त बाहेर तर नाही पण घरी पण बसवलं ना, असेंबल केलं ना तरी बऱ्याच आपल्याला प्रशिक्षणाचा फायदा होईल. तर स्किल इंडियामध्ये 3 प्रशिक्षणे असतात. एक असते इनिशिएटिव्ह, तिथे 10 दिवसाचे ट्रेनिंग असते. आपण हा 10 दिवसाचं ट्रेनिंग आहे, पण कसं आहे 10 दिवस प्रॉब्लेम म्हणजे जास्त लोकांना पण काम असतात, म्हणून आपण 5 दिवसामध्ये जो सिलेबस आहे 10 दिवसाचा तो कसा प्रकारे कव्हर करता येईल, जेणेकरून जो बेसिक स्ट्रक्चर आहे सोलर असेंब्लीचा ते आपण सांगण्याचा प्रयत्न ते नक्कीच करणार आहेत. दुसरा असतो संकल्प प्रोजेक्ट. हा संकल्पाचा इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट 10 दिवसाचा असतो. सेकंड असतो 1 महिन्याचा, त्याच्यामध्ये पण चांगल्या ब्रीफ मध्ये शिकवलं जातं आणि नंतर असतो 3 महिन्याचा, ते संपूर्णपणे ट्रेनिंग दिले जाते. तर आजचा जो आपला जो प्रशिक्षण आहे तो आहे फक्त 10 दिवसाचे, पण आपण 5 दिवस करणार आहोत. दर दिवशी 2 तास घेणार आहोत, कारण 2 तास मेंटॅलिटी आपण बसू शकतो. त्यासाठी आजचा आपण सुरुवात करतोय आणि आपले आजचे जे ट्रेनर आहेत सरजी, तर ते आपल्याला चांगल्या प्रकारे ट्रेन करतील. आजचा आपला एक परिचय सत्र होईल आणि लोक काय मुलं आले पण नाही, तर उद्यापासून प्रॅक्टिकली आपल्याला कसं प्रकारे समजता येईल त्याचे ते पण प्रयत्न तर मी सरांना विनंती करतो की ते सुरुवात करा. मी पूर्ण जिल्ह्याचं CSC आपले सरकार सेवा केंद्र ते बघत राहतो. जसं यांनी सब्जेक्ट घेतलेला आहे सोलरचा, तर आता प्रत्येक प्रत्येक राज्यामध्ये एक स्कीम निघालेली PM सूर्यघर योजना. तर आपल्या गावात जितके लोक असतील सर्वांनी अप्लाय करून आता हे जे ऑपरेटर आहेत कवरेमधून तर यांच्याकडे पण ते केलं जाणार आहे. फक्त ॲज अ सर्वे म्हणून ते करून देतील. नंतर त्या व्यक्तीला वाटेल की मला सोलर बसवायचं आहे माझ्या घरात, तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन ती कंपनी देणार आहे. प्रत्येक गावातील प्रत्येकाचा सर्वे तुम्ही करून द्या. आणि हा जो प्रशिक्षण आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल मार्फत आहे. याच्यातने काय होईल की तुम्हाला एक प्रशिक्षण मिळेल की सोलर प्रकल्प, सोलर कसा बनवला जातो, सोलर कसं असतं, सोलरचे काय इनपुट असतात, आउटपुट असतात, हे सगळं तुम्हाला प्रशिक्षणात सांगितलं जाणार आहे. आणि त्याचा उपयोग काय असतो. आता PM सूर्यघर योजना का आलेली की प्रत्येक घराला सोलर बसवू शकतात. त्याच्यात प्रकार असतात ऑन साईट, ऑफ साईट. 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅट असे सोलर बसू शकतो. त्याचा बेनिफिट काय असतो की आपण ती वीज आपल्या घराला पण वापरू शकतो आणि MSCB जे पार्टी असतात कंपन्या त्यांना पण विकू शकतो. प्रोजेक्ट एक सेंट्रल गवर्नमेंट की तरफ से दिया जा रहा है आपको कि हर जो यहाँ नंदुरबार डिस्ट्रिक्ट में 38 ग्राम पंचायत हैं, उसमें सभी में से हमें 5 कैंडिडेट लेने हैं. इसमें गवर्नमेंट जो बेनिफिट दे रही है वो दे रही है 60 घंटे की ट्रेनिंग के बाद एक 2000 रुपये की टूल किट मिलेगी जो उनके होम एड्रेस पर आएगी. जो आगे जो सक्सेसफुल कैंडिडेट होते हैं उनको और 40 घंटे की ट्रेनिंग दी जाएगी, जिसमें एक 5000 की टूल किट और उनके होम एड्रेस पर आएगी. ठीक है. उसके बाद कोई सक्सेसफुल कैंडिडेट अपना कुछ काम शुरू करना चाहता है इस ट्रेनिंग के दौरान, तो वो अपना एक 25,000 का गवर्नमेंट फंड रिलीज करती है जो नॉन रिफंडेबल होता है. उससे आप अपना कुछ स्टार्टअप में कुछ भी काम शुरू कर सकते हैं. तो ये गवर्नमेंट की स्कीम स्वरूप मतलब स्ट्रक्चर ऐसे कि हम रजिस्ट्रेशन करेंगे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन भी होगा. ऑनलाइन रजिस्ट्रेशन होणार आपली. आज जर वेळ भेटला तर आज आपण सुरू करून देऊ ऑनलाइन रजिस्ट्रेशन होणार, जे आधार बेसवर ऑथेंटिकेशन नुसार होईल.
रजिस्ट्रेशन झालं का, रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग 5 दिवसाची आपली ट्रेनिंग होईल. नंतर मग एका हफ्त्यानंतर मग असेसमेंट एग्जाम असेसमेंट वाले आपल्याला तारीख देतील. एक एग्जाम में ट्रेनिंग होने के बाद एक आपका एग्जाम भी होगा, उसमें पासिंग कैंडिडेट को ये फैसिलिटी मिलेगी. 5 दिवसानंतर जी आपली एक्झाम आहे त्या एक्झाम मध्ये एक सर्टिफिकेट भी मिलेगा. ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन मोडमध्ये होईल. जर पास झाले आपण तर आपल्या होम ॲड्रेसला एक 2000ची किट्स भेटेल, जे सोलरचे आहे बेसिक इक्विपमेंट असेल. आणि नंतर जर ह्या आपल्या बॅचमधून जर कोणी चांगले अजून इच्छुक असेल तर अजून नंतर 5-6 दिवसाची अजून ट्रेनिंग होईल. आणि ते ट्रेनिंग केल्यानंतर त्यांना तो सर्टिफिकेट पण भेटणार आणि 5000ची किट्स पण भेटेल, की जेणेकरून ते अजून जास्त प्रमाणात काय होईल ते काम सुरू करू शकतात. आणि हे केल्यानंतर पण त्यांना असं वाटलं की नाही मला आता स्वतःचे उद्योग सुरू करायचे, पण त्यांनी एक प्रपोजल तयार करायचं. प्रपोजल तयार केलं का एक सबमिट करायचं यांना कंपनीवाल्यांना. 25,000चं आपल्याला मदत मिळेल गव्हर्नमेंट कडून. ते म्हणजे आपण रिफंड म्हणजे द्यायचे नाही आपला जसेल ते, म्हणजे आपण थोडक्यात एक आपल्याला एक बेसिक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला मदत करेल. तर असा एक स्वरूप आहे, पाया भरणं काम आहे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू होईल. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, तर ते बेरोजगारी संपवण्याचं काम याच्यातनं होणार आहे बाबा. स्वतःचा व्यवसाय सुरू होईल याच्याने. आणि जेवढे पण स्किल इंडियामध्ये जेवढे पण सेक्टर आहेत, सर्वात पहिला जो सेक्टर प्राधान्य दिलंय गव्हर्नमेंटने म्हणजे नरेंद्र मोदीजी सोलर. आणि सोलर खूप आता कारण काळाची गरज आहे आणि आता त्याच्यावरती वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. प्रत्येक घराला सोलर रूफटॉप बसवलं जाणार आहे, म्हणजे मागणीच होणार आहे. आता वीज बिलापासून मुक्तता घ्यायची असेल तर आपल्याला रूफटॉप बसवणं गरजेचंच आहे. आणि आपल्या माझ्या जवळ 7 बॅच आहे, पण पहिली बॅच सोलर आपल्या इथे चालवतोय आपण, कारण की ट्रेनर पण पाहिजे. फक्त सोलर नावाने आपल्या प्राधान्याने गोपी सरांसोबत बोलल्यानंतर मी प्राधान्याने हा जो याचा कार्यक्रम आपण गावात घ्यायचा प्रयत्न केला की आपली मुलं याच्यातून शिकून काहीतरी स्वतःच्या पायावरती उभं राहते. पण जी अपेक्षा होती तशी मुलांची संख्या जमली नाही. पण आपण आता आज घेतल्यानंतर आज दुपारपर्यंत मुलांना संपर्क करा आपल्या मित्र परिवारांना की जास्तीत जास्त मुलांनी याच्यात सहभाग घ्यावा. नक्की फायदा म्हणजे कसं आहे की आपल्याला गव्हर्नमेंट स्किल इंडियाकडून सर्टिफिकेट भेटेल, म्हणजे ते सोलरचे तुम्हाला नॉलेज आहे. म्हणजे जेणेकरून आता भविष्यामध्ये सोलरचे जास्त काम निघणार आहे, तर आपल्याजवळ एक ऑथॉरिटी असेल की मी पार्टिसिपेट केलंय ट्रेनिंग मध्ये, तर आपल्याला जे काम निघालं तर आपल्याला भेटू शकतं. तो पण एक आपल्याला स्कोप आहे. तर आहे भरपूर स्कोप. ठीक आहे. सोलर इंडस्ट्रीमध्ये कार्यरत. तर आधी आपण एक 2 गोष्टी समजून घेऊन. नैसर्गिक ऊर्जा ही 2-3 प्रकारची असते, म्हणजे तुम्ही सौर ऊर्जा पकडा, पवन ऊर्जा, पण आपण आता मुख्यतः सौर ऊर्जेवर लक्ष केंद्रित करू. सौर ऊर्जेमध्ये 4 टप्प्यांमध्ये विभागली गेली. एक सोलर ऑन ग्रिड सिस्टम, एक दुसरी येते ऑफ ग्रिड सिस्टम, तिसरी येते हायब्रिड सिस्टम. हे झाल्या 3 सिस्टम. याच्यामध्ये एक अजून येते जी शेती पंपावर लागते का, कारण आता मुख्यतः आज पहिला दिवस आहे म्हणून आपण फक्त आधी घरगुती म्हणजे डोमेस्टिक वर लक्ष केंद्रित करू. त्याच्यामध्ये येतं ऑन ग्रिड. ऑन ग्रिड म्हणजे जे नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने जे आता PM सूर्यघर योजना चालू केली की बुवा प्रत्येक घरावरती सोलर लागेल. त्यांनी 78,000 रुपये सबसिडी प्रत्येक घराला एका माणसाला 78,000 पर्यंत सबसिडी जाहीर केली. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑन ग्रिड मध्ये 1 किलोवॅटला तुम्हाला 5 युनिट जनरेशन भेटेल अशी सुविधा आता कार्यरत आहे. तर त्याच्यात आपण आता आधी जाणून घेऊया की सोलर ऊर्जा राहते कशी. हे पॅनल हा म्हणजे 340 पर्यंत 400 पर्यंत जी पण प्लेट येते ती पॉलिक्रिस्टलाइन म्हणजे हा पहिला प्रकार झाला. याच्यात विभागली गेलेली ती येते 24 व्होल्टची प्लेट, बरोबर. तर 24 व्होल्ट मध्ये जर समजा तुम्हाला 1 किलोवॅट बसवायचं असेल, 1 किलोवॅट सिस्टम जर बसवायची असेल तर 335 वॅटच्या तुम्हाला 3 प्लेट घ्यावे लागतील, म्हणजे 1000 समथिंग काहीतरी होतं वॅट. जर तुम्हाला 1000 वॅट मध्ये ह्या प्लेटा तुम्हाला 5 युनिट पर्यंत जनरेशन देते. आता आपण हालेलो ऑन ग्रिडवर. आता हे कोणाच्या घरी किती सोलर लागेल हे कसं ओळखायचं. समजा साधारणतः नॉर्मली खेड्यावरती प्रत्येक घराला 100 युनिट पर्यंत कंजम्पशन राहतं महिन्याला. तर 1 किलोवॅटला जर 100 युनिट लागत असतील एका परिवाराला, तर ही जी सिस्टम आहे आपली 1 किलोवॅटची सिस्टम मध्ये तुम्हाला
120 ते 150 युनिट पर्यंत जनरेशन मिळतं. बरोबर, 150 युनिट एका परिवाराला सफिशियंट आहे. आता कॉस्टिंगच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर 3 किलोवॅट ह्या साधारण त्या परिवाराला परवडत नाही खेड्यामध्ये, तर तो 2 किलोवॅट पर्यंत जाऊ शकतो. इन केस त्याने जर 100च्या किंवा 150च्या वर त्याने काही अप्लायन्सेस चालू केली तो 300, 200, 250 पर्यंत जातो. त्यानंतर तुम्हाला 2 किलोवॅट पर्यंत जाता येईल. 2 किलोवॅट म्हणजे तुम्हाला 240 ते 300 युनिट जनरेशन भेटेल. म्हणजे एका साधारण कुटुंबाला 300 युनिट सफिशियंट होतात. म्हणजे जर आज अंदाजित खर्च पकडायला गेला तर हा खर्च जातो 1,30,000 पर्यंत आणि याला शासनाने मंजूर केलेला सबसिडी आहे 60,000 2 किलोवॅटला. म्हणजे हे 60 ते 70,000 पर्यंत ही त्याची कॉस्टिंग जमते. हा झाला एक पहिला विषय. याच्यामध्ये बॅटरी सिस्टम पण येते. बॅटरी सिस्टम ही हे जे दिले ते ऑन ग्रिडचं दिले, हे ऑन ग्रिडचं दिले. आता त्या बॅटरी मध्ये तो ऑफ ग्रिड होते. हा नाही म्हणजे हा एक पहिला प्रकार झाला बेसिक मध्ये. परत आपण ऑन ग्रिड वरच याच्यामध्ये परफेक्ट इक्विपमेंट जे त्याच्या बॅटरीवर बोलू आपण. म्हणजे मला तुम्हाला एक बेसिक सांगून देतो की बुवा कोणत्या कोणत्या प्रकारचं सोलर येतं. आता दुसरं येतं ऑफ ग्रिड सिस्टम. मुख्यतः ऑफ ग्रिड सिस्टम मध्ये मी पुढे बसवली जिथं काही लाईट वगैरे हा प्रकार नाही, जिथपर्यंत आपल्याला MSCB ची लाईट उपलब्ध होणार नाही तिथं ऑफ ग्रिड सिस्टम लागू. आता ऑफ ग्रिड सिस्टम मध्ये कसं राहतं, समजा 335 वॅटची एक प्लेट, ही प्लेट येते तुमची 24 व्होल्टची. 24 व्होल्टची प्लेट 335 वॅटच्या तुम्ही 3 प्लेटा यूज केल्या तर तुमचं 1000 पर्यंत वॅटेज जातं. तर 1000 वॅटेजसाठी तुम्हाला ही 24 व्होल्टची जर प्लेट आली तर हा बॅटरी प्रकार येतो. तर तुम्हाला 12 व्होल्टच्या 2 बॅटऱ्या लावाव्या लागतात. दोन बॅटऱ्या लागल्या तर समजा 2 बॅटऱ्यांमध्ये तुम्हाला एका दिवसाला 5 ते 7 युनिट पर्यंत जनरेशन जे राहील ते जनरेशन भेटेल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा बॅटरी बॅकअप समजा याच्यामध्ये तुम्ही एक फॅन, एक कॉम्प्युटर, 4 लाईट्स हे 8 तासापर्यंत वापरू शकता. पण मुख्यतः काय होतं, आधी जे सोलर चालतो ऑफ ग्रिडला, सकाळी जर सोलर सकाळी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सोलरवर चालेल, त्यानंतर तुम्ही बॅटरीचा वापर तो रात्री किंवा इमर्जन्सीसाठी वापरतो तेव्हा तो बॅटरीचा वापरतो. हा झाला दुसरा प्रकार. आता हा झाला बॅटरीचा. या बॅटरीमध्ये त्याच्यामध्ये बॅटरी वापरतो. आम्ही आलो बॅटरी पॅनलवर, आता बॅटरीवर आलो. बॅटरी मध्ये आला, बॅटरी मध्ये 2 टाईप आहे. एक तर तुम्ही लीड ऍसिडची बॅटरी बघितली जी मुख्यतः आपण घरगुती वापरासाठी वापरतो, ती आहे लीड ऍसिड बॅटरी. आणि जे स्ट्रीट लाईट वरती वापरतो ती आहे. अजून कोणाला काही विचारायचे? हे 2 प्रकार झाले. याच्यात कोणाला काही विचारायची अडचण असेल लगेच एका किलो वॅटला तुम्हाला 2 प्लेट बसतील. ही घरगुती प्लेट असल्या कारणे 41 व्होल्टची प्लेट आहे. 41 व्होल्ट मध्ये तुम्हाला ही 1 किलो वॅटला 2 प्लेट लागतात. 1080 वॅट होते. 1080 वॅट मध्ये ही प्लेट 6 युनिट जनरेट करते. कारण आता तुम्ही सोलर मध्ये झालं, कारण आता तुम्हाला 335 वॅट वर माहिती देऊन काय फायदा नाही, कारण आता ती जुनी झाली. आता आलेली ही टेक्नॉलॉजी ही आहे बायफेशियल. ही प्लेट जी ना ही बोथ साइड चालते, म्हणजे दोघं साइडने चालते. बरोबर. ही येते 48 व्होल्टची प्लेट येते. 48